नमो बुद्धाय, जय भीम मित्र हो. स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे आदरणीय कोण असतो. आदरणीय संज्ञा ही बहुतांश वेळा एखाद्या समाजात, संस्थेत, राजकारणातील व्यक्तीबद्दल वापरली जाते. ज्या व्यक्तीला आम्ही आदरणीय म्हणतो त्या व्यक्तीमधील आपल्याला कोणत्या गुणाचं आकर्षण वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. सध्या ग्लॅमर्स व्यक्ती आदर्शाची जागा घेऊ लागला आहेत, पण ग्लॅमर्स म्हणजे आदर्श नव्हे. एखादे पद मिळालेला, पैशाने श्रीमंत असलेला किंवा या दोन गोष्टींमुळे प्रतिष्ठा लाभलेला व्यक्ती ही कधीही आदरणीय होत नसते. झगमगाट म्हणजे आदर्श नव्हे. जे वरवर दिसते ते आदर्श मानता येत नाही. पद, पैसा, प्रतिष्ठा सदैव कायम नसते. एखाद्या पदावर असलेल्या व्यक्तीला आदरणीय म्हणणे, पाया पडणे आणि तोच व्यक्ती पदावरून उतरल्यावर त्याच्याकडे ढुकूनही न पाहणे म्हणजे आदरणीय कसं होईल. उलट असा होत असेल तर आदरणीय संज्ञा फारच चिल्लर होईल. मग प्रश्न येतो, आदरणीय कोण असतो. याचे उत्तर डॉक्टर आंबेडकर यांच्या गांधी रानडे जिन्ना या पुस्तकात मिळते. डॉक्टर आंबेडकर लिहितात, जर थोर पुरुष इतिहास घडवत नसतील तर सिनेमा नटापेक्षा त्यांना अधिक महत्त्व का द्यावे. थोर पुरुषाला समाजाच्या गतिमानतेबद्दल कळकळ वाटली पाहिजे आणि त्याने समाजाच्या शुद्धीकरणाचे व प्रशासकाचे काम केले पाहिजे. असाच व्यक्ती आदरणीय आणि पूज्यभावास पात्र होतो. म्हणजे आदरणीय व्यक्ती तो असतो जो सामाजिक बांधिलकी उचलतो. एखाद्या नोकरीत असलेल्या पदावर किंवा राजकीय व्यक्ती आदरणीय ठरत नसतो. ते त्याचे काम आहे. सरकारने कायमचे वेतन बंद केले तर असा व्यक्ती मूल्य, नैतिकता, संवर्धन, निष्ठा, सत्य या गोष्टी पोकळ ठरवून पोट कुठे भरेल ही भावना प्रधान ठरवेल. कायमचे वेतन बंद केल्यास असा व्यक्ती त्या संस्थानाकडे पुन्हा कधीही ढुकूनही पाहणार नाही जिथे त्याने कधी सत्य, निष्ठा, कर्तव्य सांगितले असतील. अशा ठिकाणी वर्तमानात एखाद्या पदावर असलेल्या व्यक्ती तात्काळ आदरणीय ठरत नसतो. आदरणीय संबोधन हे भूत, वर्तमान आणि भविष्य तिन्ही काळाच्या समीक्षेने ठरत असते. व्यक्ती आदर्श किंवा आदरणीय ठरण्यासाठी काही दशक द्यावे लागतात. कुणालाही उठसूट पूजनीय, वंदनीय, आदरणीय म्हणणे हे या मौलिक आणि नैतिक शब्दाचा अपमान करणे होय. जर असे करूनही एखादी व्यक्ती या कसोटीत बसत नसेल आणि तरीही व्यक्तीच्या फक्त पदाला पाहून आदरणीय म्हणणे किंवा पाया पडणे होत असेल तर त्या व्यक्तीच्या पदाची भीती असते. भविष्यात आपले नुकसान होऊ नये किंवा आपल्याला चांगले म्हणावे हा त्यामागील भाव असू शकतो. त्याला त्याचे मोठेपण जपणे किंवा स्वतःचे मोठेपण दाखविणे म्हटल्या जाऊ शकत नाही. भीती माणसापासून स्वाभिमान सुद्धा हिरावून घेऊ शकते. तर मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आदरणीय कोण असतो याचं स्पष्टीकरण खूप सुंदर अशा शब्दामध्ये या पुस्तकामध्ये दिलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. नमो बुद्धाय, जय भीम.